काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे नोंदवलेल्या आक्षेपामुळे निधी थांबला असं म्हणत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलंय। पाहुयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। 24-25चा जो निधी आहे तो निधी थांबवला गेला होता। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती। गेल्या काही दिवसांपासून निधीच्या मुद्द्यावरून महायुतीमधली नाराजी पुन्हा दिसून येते आणि आता मंत्री प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून ती अजूनच स्पष्ट होते। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवारांकडे नोंदवलेल्या आक्षेपांमुळे निधी थांबला अशी खदखद व्यक्त करत मंत्री प्रताप सरनाईकांनी दुःख मांडलंय। धाराशिव जिल्ह्यात 268 कोटींच्या जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीला स्थगिती देण्यात आली आहे। त्याचा परिणाम थेट जनता आणि शेतकऱ्यांवर होऊ लागलाय। त्यामुळे ही स्थगिती उठवावी आणि विकास कामं सुरू करावीत अशी मागणी सर्वसामान्यांमधून होतीये। या संदर्भात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून महायुतीमध्ये मतभेद। पालकमंत्री असताना माझ्या जिल्ह्यात कामं खोळंबली। राणा जगजितसिंह पाटलांनी अजित पवारांकडे नोंदवलेल्या आक्षेपांमुळे निधी थांबला। निधीबाबत कोणताही संवाद साधत नाहीत, संवादाला प्रतिसादही देत नाहीत। सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राणा जगजितसिंह पाटलांवर विसंवादाचा ठपका ठेवलाय। निधीची स्थगिती उठवण्याच्या 3 ते 4 बैठकीत तोडगा निघाला नाही। विकास कामांना प्राधान्य देणारं सरकार हा संदेश जनतेत जाणं गरजेचं आहे। पण गेल्या आठवड्यामध्ये 10 तारखेच्या झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं आणि ती स्थगिती उठवून धाराशिव हा मागासलेला जिल्हा आहे आणि अजूनही जर त्यामध्ये कामं झाली नाही तर अजूनही त्या जिल्ह्यावर विपरीत परिणाम होऊ शकतील। त्यामुळे ते स्थगिती उठवावी अशी विनंती केली आणि निश्चितपणे मुख्यमंत्री त्या माध्यमातून ती स्थगिती उठवतील आणि पुढे कामाला चालना मिळेल। होतच असतो महायुती ही भक्कम मोठ आहे। म्हणजे आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा हा फेविकॉलचा जोड आहे, कधी तुटणार आहे। शेवटी कुठल्याही जिल्ह्यामध्ये DPDCचा निधी कमी पडणार नाही अशा प्रकारची भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त अर्थ नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतलेली आहे। दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यानं DPDCची यादी रद्द केल्याचं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं होतं। तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याचा निषेध केलाय। धाराशिव जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून DPDCची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली, ह्यालाच देवेंद्र फडणवीस म्हणतात। या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो। हा जो निधी आहे धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा, हा निधी काय कणकवलीची बावडलोपार्जित इस्टेट प्रॉपर्टी विकून त्या ठिकाणी दिलेला निधी आहे का हो? दरम्यान भाजप आमदारांच्या तक्रारीवरून निधी थांबला असं नसून निधी वाटपात अनियमितता होती, गैरप्रकार होते, यावर सकारात्मक तोडगा काढला जाईल असं भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी सांगितलंय। तर आडवा आणि जिरवा हेच ब्रीदवाक्य असल्याचं म्हणत स्थानिक विरोधकांनी थांबलेल्या निधीवरून टीका केली आहे। विकासाच्या नावाखाली फक्त मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि विकास निधीला आडकाठी आणायची आणि या जिल्ह्याचा विकास होऊ द्यायचा नाही, त्यांचं पहिल्यापासून धोरण आहे आडवा आणि जिरवा, ते ब्रीदवाक्य त्यांनी कायम ठेवलेलं आहे। विकास निधीच्या विषयाने आम्ही माननीय पालकमंत्र्यांनाही भेटणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहोत। लवकर याच्या विषयामध्ये आपण सकारात्मक तोडगा काढू। 2024-25 मध्ये पालकमंत्री म्हणून तानाजी सावंत हे काम पाहत होते, तेव्हा वितरित केलेल्या निधीला स्थगिती देण्यात आली होती। त्यामुळे धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीला देण्यात आलेली स्थगिती कधी उठणार आणि जिल्ह्यातील विकास कामं कधी होणार याकडे धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव